आहे पॅरिसची पोरगी आणि आज मी जाते स्वित्झर्लंडला. लिटरली खूप खूप वर्षांचं स्वप्न पूर्ण होते अँड आय एम गोइंग टू स्विस विथ माय फॅमिली अँड फ्रेंड्स. आणि जसं आपण बघत आहोत आम्ही निघालो ब्रसेल्सवरनं समवेअर ॲट 10 o'clock आणि त्याच्या पुढे आमचा प्रवास सुरू झाला. स्वित्झर्लंडला जाण्यासाठी 3 कंट्री थ्रू जायला लागतं, फ्रान्स, लक्झमबर्ग अँड देन फायनली वी रीच स्विस. तर हा सगळा प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आम्ही कुठे कुठे हॉल्ट घेतले. सो लेट्स गो अँड सी हाऊ द ट्रॅव्हल इज. तर आता आम्ही थांबलो आहोत थोडा वेळ मॅकडॉनल्ड्समध्ये जेवण्यासाठी. खूप भूक लागलेली आणि काहीतरी गरम खावं असं वाटत होतं. सो वी केम हिअर इन द मॅकडे. पण हे बघा मॅकडॉनल्ड्स किती सुंदर आहे, वेगळं आहे. लुक ॲट इट. स्वित्झर्लंडला तशी तर ट्रिप खूप एक्सपेन्सिव्ह असते, पण आपण थोडे हॅक्स या व्लॉगमध्ये सांगणार आहोत की काय केलं की इझिली आपण थोडे पैसे सेव्ह करू शकता तुमच्या स्वित्झर्लंड ट्रिपमध्ये. अँड द सेविंग रिअली बिगिन्स राईट फ्रॉम हॅविंग अ कार बाय युअरसेल्फ. स्वित्झर्लंडचा सगळ्यात जास्ती खर्च असतो तो म्हणजे ट्रॅव्हलिंग पब्लिक ट्रान्सपोर्टचा. आणि वेन वी टेक अ कार वी कट डाऊन दॅट कॉस्ट आणि ती कॉस्ट जेव्हा कमी होते ऑटोमॅटिकली आपण तिकडे भरपूर पैसे पर पर्सन सेव्ह करून टाकतो. जर तुम्हाला ड्रायव्हिंग येत असेल तर डेफिनेटली हायली रेकमेंडेड आहे की तुम्ही कारनीच स्वित्झर्लंडला जा. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या सीन्समध्ये असं वाटतं की तुम्हाला थांबायचं आहे, फोटो काढायचं आहे, तिकडे तुम्ही इझिली हॉल्ट करून छान आपला टाईम स्पेंड करून परत आपल्या जर्नीला रिझ्यूम बॅक करू शकता. जसं तुम्ही बघताय हे सगळं निसर्ग खूप अप्रतिम आहे, खूप सुंदर आहे आणि आपण स्वप्नात बघतो किंवा आपण एखादं चित्र काढतो तसंच हे नेचर आहे. तर नक्कीच तुम्हाला असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही ट्रेनमधनं गेलाय आणि साईडनी बघताय अरे किती छान सीन होता पण मी थांबू पण नाही शकली. रादर वेट फॉर द राईट ऑपॉर्च्युनिटी. कार घ्या कोणतरी छान, जो तुमचा फ्रेंड किंवा तुम्ही स्वतः जर ड्राईव्ह करत असाल तर ते करा आणि स्मूथली स्वित्झर्लंडला जा. आणि ऑफकोर्स जेव्हा आपली गाडी तेव्हा आपली गाणी आणि आपलं मनोरंजन एकत्र कॅरी करून आपण घेऊन चाललो आहोत स्वित्झर्लंडला. आणि इकडे खूप आमचा बॉलिवूड ड्रामा सुरू असणार आहे, परत मराठी गाणी लागणार आहेत. सो इट्स गोना बी फन. एन्जॉय. आम्ही ही जर्नी स्टार्ट केली ब्रसेल्स बेल्जियमवरनं आणि आमचं फायनल डेस्टिनेशन असणार आहे बर्न, विच इज रफली 640 kilometers फ्रॉम ब्रसेल्स. आणि टोटल टाईम आम्हाला एस्टिमेटेड दाखवत होता तो 7 तास, 7 ते 7.25 तास. आणि इकडे अजून एक हॅक असतो की तुम्हाला अजून पैसे सेव्ह करायचे असेल तर लॉंग रूटचा ऑप्शन असतो वेअर यू कॅन हॅव अ लॉंगर रूट बट यू विल सेव्ह ऑन सम टोल्स. तर तुम्हाला जर टोल्सचे पैसे नाही भरायचे असतील तर तुम्ही लाँग डिस्टन्सवाला रूट पण घेऊ शकता. पण आय रेकमेंड की तुम्ही वेळेवरती पोचा आणि टोलची अमाऊंट एवढी पण नसते तर अवॉइड करू नका सहसा टोल. सरळ सरळ हायवेनी तुम्ही रोड ट्रिप करून घ्या. आणि जसं जसं आपण रोडने पुढे चाललो आहोत तसं तसं ऑब्व्हियसली वेगळे वेगळे रस्ते दिसत आहेत, सगळं वेगळं दिसतं आहे. पण स्वित्झर्लंड जसं जवळ येत चाललं आहे ना तसा नेचरचा रंग वेगळाच झालेला आहे. तो जो ग्रीन कलर आहे ना तो यश चोप्राच्या ग्रीन कलर म्हणजे मूवीजमध्ये जो बघितला आहे तो मला रिकलेक्ट होतो आहे. आणि हे जे विलेजेस आहेत त्या विलेजची सिम्प्लिसिटी आहे हे सगळं डेफिनेटली असं वाटतं आपल्याला की आपण अरे हे कुठल्या तरी मूवीमध्ये बघतोय का आपण रिअली हे डोळ्याने बघतोय की आपण मूवीमध्ये आहोत. इट्स अ डिफरंट फीलिंग ऑल टुगेदर, ट्रस्ट मी गाईज.
आणि तुम्हाला पण वाटत असेल की मी तुमच्यासोबत हे सगळं का शेअर करते, बिकॉज सफ़र खूबसूरत है मंजिल से भी. बघा नेचर बघा, इट्स अनबिलिव्हेबल. आणि क्लॉक वॉज टिकिंग. आम्ही एकदमच जवळजवळ चाललेलो होतो. आम्हाला स्वित्झर्लंडच्या शहराचे बॉर्डरचे जे काय पण साईनबोर्ड्स आहेत ते दिसायला लागले होते. अँड वी वर ऑलमोस्ट क्लोज टू द टोल नाका फॉर से और चेक नाका ऑफ द कंट्री. इकडे युरोपमध्ये कंट्रीज आहेत त्या स्टेटसारख्या लहान लहान आहेत. त्याच्यामुळे इथे युरोपमध्ये बिकॉज वी हॅव द युरोपियन युनियन अँड ऑल दॅट करार, आम्हाला एक कंट्रीमधनं दुसऱ्या कंट्रीमध्ये विच इज अंडर EU झोन, युरोपियन झोन, काही वेगळं करावं नाही लागत. जसं आपण महाराष्ट्र ते कर्नाटक जातो किंवा महाराष्ट्र ते गुजरात जातो तसंच आपण रोडवेजनी ट्रॅव्हल करू शकतो. अँड दिस इज वॉट आय वॉन्ट टू शो यू. हा एकंदरीत इकडचा चेक पॉईंट आहे. आणि इथे बसणार आहे आपल्याला प्रवासातली सर्वप्रथम फोडणी. कसं दिसतोय भावांनो मी? ओके, तर आम्ही आता आलो आहोत स्वित्झर्लंडला. आम्ही आता जस्ट पोचलोय, म्हणजे लिटरली बॉर्डरवरती उभी आहे मी स्विस आणि फ्रान्सच्या. आणि इथे का उभे आहोत तर हा स्टिकर घ्यावा लागतो. स्वित्झर्लंडच्या हायवेजवरती हा स्टिकर आपल्या कारवरती मॅन्डेटरी आहे आणि हा स्टिकर मिळतो 50 युरोजला. तर पुढचा प्रवासाचं मी तुम्हाला सांगते. स्विसचा मोटरवे पास तुम्हाला पडतो 40 स्विस फ्रँक्सला किंवा 3500 इंडियन रुपीज किंवा 50 युरोजला. अँड टू बी व्हेरी ऑनेस्ट, एंट्री केल्या कुठल्याही कंट्रीमध्ये 3500 रुपये उगाचच भरायला कोणालाही जीवावर येईल. तसंच माझं पण रिॲक्शन होतं. बट ह्याचं सिग्निफिकन्स असं आहे की त्या वर्षीचं, म्हणजे आता आमच्या स्टिकरवरती जसं 25 लिहिलं आहे ते त्या वर्षाच्या आय मीन इयरचा नंबर असतो. आणि whenever you enter you don't have to pay any toll. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला टोलसाठी वेगळे पैसे भरायला नको आणि तुमच्यासाठी ते वर्षभर व्हॅलिड आहे. जर तुमची स्वतःची कार असेल आणि जर तुम्ही 50 वेळा स्वित्झर्लंडला गेला तर ते पैसे वसूल आहेत. पण ही जशी आमची कार होती ती टुरिस्टची कार होती आणि आम्ही रेंट केली होती, तर आमच्यासाठी ते सो डील होतं. बट ठीक आहे, वी कॅन डिवाइड सच थिंग्स इन टू अ बिगर ग्रुप अँड इट्स ओके. इट्स स्वित्झर्लंड ऑफकोर्स. आणि हे सगळं करत जसं आम्ही साईडला बघतोय तर ऑलरेडी आम्हाला स्विस ॲल्प्सचा फर्स्ट ग्लिम्स दिसलेला आहे. डेफिनेटली जे मोबाईलमध्ये दिसतं आहे त्याच्यापेक्षा भरपूर सुंदर ते आपल्या डोळ्यांनी दिसतं. आणि आय डोंट नो, आय मीन एनी कॅमेरा वोंट कॅप्चर वॉट आय वॉज लुकिंग फ्रॉम माय ओन आईज. तर त्यासाठी सॉरी, बट तुम्हाला स्वतः यावं लागेल इकडे. ऑलमोस्ट आलेलो आहोत आता स्वित्झर्लंडला. इतके सुंदर वाटतंय, इतकी मजा येते, मी काय सांगते. वन ऑफ द ड्रीम कम ट्रू, वन ऑफ द लाईफ चेकलिस्ट टिक मार्क झालेली आहे असं वाटतंय. आणि मागचा सीन तर तुम्ही बघतच आहात की किती सुंदर आहे. वाव, इट्स जस्ट अमेझिंग है ना. स्विसला आलेल्याचा आनंद ऑलरेडी होताच, पण स्विसला गोल्डन आवर बघत होतो त्याचा पण वेगळा आनंद होता. ज्यांना माहिती नाही, गोल्डन आवर म्हणजे ऑलमोस्ट जेव्हा सूर्य मावळणार असतो आणि तो जो काय गोल्ड किंवा सोनेरी रंगाचा एकदम सडा पडतो त्याला गोल्डन आवर म्हणतात. बेस्ट फोटोज तेव्हाच येतात, बेस्ट व्हिडिओज तेव्हाच कॅप्चर होतात. आणि काय सांगू, खूप दमलो आहे पण अजून सुंदर नजारे काय संपत नाही आहेत. बट वी आर टायर्ड आणि वी आर वेटिंग टू रीच हॉटेल. आणि हॉटेलमध्ये जातो तर आहोत पण मन काही भरत नाही आहे. इकडे जसजसं अजून स्विसच्या आतमध्ये चाललो आहोत
तसं तसं आम्हाला अजून ॲल्प्स दिसत आहेत आणि साईडला वेगळंच वातावरण आहे. वी कांट वेट टू सी दिस माउंटेन्स फ्रॉम क्लोज. सो या व्लॉगसाठी एवढंच, पण आपण भेटू पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये अजून मजा बघण्यासाठी. पॅरिसची पोरगी सायनिंग ऑफ. आता परत आम्ही, तुम्हाला माहिती आहे का, पहिले आम्ही बेल्जियममधून निघालो, मग आम्ही लक्झमबर्गला गेलो, म्हणजे एक